रामकृष्ण मंडळी, माझं नाव किशोरी. विचार केला ह्या वर्षी महाकुंभला तर जाणारच आहोत. तर डी कोडिंग कुंभ नावाने एक छोटीशी सिरीज चालू केली. तर ह्या सिरीजच्या पहिल्या भागात आपण पाहिलं 50 कोटीहून जास्त लोक ह्या वर्षी प्रयागराज मध्ये होत असलेल्या महाकुंभ मध्ये सामील होणार आहेत. पण का? तर डी कोडिंग कुंभ सिरीजच्या दुसऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत महाकुंभला जाणं एवढं का महत्वाचं आहे. प्रयागराज मधील महाकुंभ हे गंगा, यमुना, सरस्वती या 3 नदींच्या संगमावरती आयोजित केला जातो आणि महाकुंभच्या 45 दिवसात या त्रिवेणी संगम वरती केली जाणारी अंघोळ अत्यंत पवित्र मानली जाते. कारण हाच तो त्रिवेणी संगम जिथे यज्ञ आणि तपस्या करून ब्रह्मदेवानी सृष्टीच्या रचनेची शक्ती प्राप्त केली. तसंच लक्ष्मीजींच्या प्राप्तीसाठी विष्णू भगवानने इथेच तपस्या केली. हीच ती जागा जिथे तपस्या करून शिवजींना त्रिपुरा राक्षसाचं वध करण्याचं बळ सुद्धा मिळालं आणि हितेच महात्मा बुद्धांनी सत्याचा संदेश सुद्धा सांगितला. आणि म्हणूनच त्रिवेणी संगम एवढं महत्वाचं असल्यामुळे असं म्हटलं जातं 1000 अश्वमेध यज्ञाचं पुण्य किंवा 100 वाजपाई यज्ञाचं पुण्य, तसंच या पृथ्वीचं 1,00,000 परिक्रमा करून जेवढं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल महाकुंभ दरम्यान ह्या संगम वरती अंघोळ करून भेटतं. कारण महाकुंभ हे केवळ धार्मिक आयोजन नसून आस्था, विश्वास आणि भक्तीचं एक प्रतीक आहे. तर सगळ्यांसाठी मी घेऊन येते महाकुंभचं सायंटिफिक आणि हिस्टॉरिकल रेफरन्स पुढच्या व्हिडिओमध्ये. भेटूयात डी कोडिंग कुंभच्या पुढच्या भागात. रामकृष्ण हरी.